नमस्कार, मी कल्याणी दीक्षित. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूयात गावखेड्यातल्या महत्त्वाच्या बातम्या. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यातून कोकणवासीय सावरत नाही, तोच ताऊक्ते चक्रीवादळानं जोरदार तडाखा दिलाय. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांकडून आज सांगण्यात आलं. 21 मे रोजी मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा दौरा केला होता. त्या दौऱ्यावर विरोधकांकडून जोरदार टीका झाली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी कोकणवासियांसाठी मदतीची घोषणा केली. दौऱ्यावेळी तात्पुरती घोषणा न करता आढावा घेऊन व्यवस्थित मदत दिली जाईल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. कुणालाही मदतीपासून वंचित ठेवलं जाणार नाही असंही त्यांनी म्हटलंय. मात्र मदतीचा आकडा अद्याप स्पष्ट करण्यात आला नाही. आज विनायक मेटे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या विरोधात याचिका दाखल केली. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केल्यानंतर विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले होते. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच आरक्षण रद्द झाल्याचं मेटे म्हणाले होते. त्यामुळे मेटेंनी आता न्यायालयीन लढा देण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना नेते उदय सामंत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याचा गौप्यस्फोट भाजपा नेते निलेश राणे यांनी केलाय. तर उदय सामंत यांनी राणेंचा दावा फेटाळत मी निलेश राणेंच्या वक्तव्याची दखल घेत नाही, वक्तव्य कुणी केलं हे पाहावं असं म्हटलंय. माझं राजकीय अस्तित्व अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय. सोलापूर महापालिकेच्या शिवसेनेच्या नगरसेविका अनिता मगर यांचं नगरसेवक पद उच्च न्यायालयात रद्द करण्यात आलंय. 2017 साली सोलापूर महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11 मधून अनिता मगर विजयी झाल्या होत्या. सोलापूर न्यायालयात नगरसेविका अनिता मगर यांना 3 अपत्य आहेत. त्यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात यावं अशी याचिका दाखल केली होती. सुनावणीअंती सोलापूर कोर्टानं नगरसेविका अनिता मगर यांचं नगरसेवक पद रद्द ठरवलंय. अमरावती जिल्ह्यात कोरोना पाठोपाठ म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव झपाट्यानं होतोय. त्यातच कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढत असल्यानं चिंता व्यक्त होते. यामुळे अमरावतीत म्युकरमायकोसिसच्या निदानासाठी चाचण्यांचे दर निश्चित करण्यात आलेत. दर 3 हॉस्पिटलमागे एक ऑडिटर देखील नेमण्याचा निर्णय जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी घेतलाय. म्युकरमायकोसिस निदानासाठी चाचण्यांचे दर निश्चित करणारं अमरावती हे राज्यातला पहिला जिल्हा आहे. तर शासनानं दिलेले दरपेक्षा जास्त दर हॉस्पिटल घेत असेल तर नेमलेल्या ऑडिटर किंवा टोल फ्री नंबरवर संपर्क साधा असं आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केलंय. तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या आई ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचं आज संगमनेरमध्ये निधन झालं. त्या 82 वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मराठी रंगभूमीवर पुरुषांनी स्त्रियांच्या भूमिका केल्याची अनेक उदाहरणं आहेत. मात्र स्त्रीने पुरुषी भूमिका केल्याची उदाहरणं क्वचितच आढळतील. कांताबाईंनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या भूमिका इतक्या हुबेहूब वठवल्या. रायगडची राणी हे वगनाट्य त्यातल्या कांताबाई सातारकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे गाजलं. 2005 मध्ये महाराष्ट्र शासनानं तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा पहिला विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार देऊन कांताबाईंना सन्मानित केलं होतं. दिल्ली इथं झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी कांताबाई आणि रघुवीर यांना तमाशा सादर करण्याचा बहुमान मिळाला. नांदेडमधल्या हदगाव तालुक्यातील मनाठा इथल्या गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. सुमारे 2 कोटी रुपयांची मुख्यमंत्री पेयजल योजना गावासाठी मंजूर झाली होती. मात्र पाणी पुरवठा योजना अर्धवट राहिल्यानं गावात पाणी पोहोचलंच नाही. त्यामुळे कामधंदे सोडून जिथून मिळेल तिथून पाणी आणत ग्रामस्थ तहान भागवत आहेत. एकीकडे उन्हाचा पारा चढलेला असताना पाण्यासाठी उन्हातान्हात भटकंती करावी लागत असल्यानं गावातील महिला प्रचंड वैतागल्यात. पाणी पुरवठा योजना सुरळीत करा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महिलांनी दिलाय. औरंगाबादमधल्या सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा इथल्या चंद्रकलाबाई जोशी या 70 वर्षाच्या आजीबाईंनी लॉकडाऊन काळात तब्बल 20 ते 23 हजार वाती तयार केल्यात. सध्या कोरोनामुळे त्या दिवसभरात घरातच जास्त वेळ राहत असल्यानं त्या साधारणपणे एका दिवसात 900 ते 1000 वाती तयार करण्याचं काम करतायत. गावातील भाविकांनी त्यांना वाती मागितल्यास त्यांना वाती मोफत देऊन त्या काम करतायत. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सांगली जिल्ह्यात 1 जूनपर्यंत पुन्हा लॉकडाऊन वाढवण्यात आला. त्यामुळे या काळात पूर्वीप्रमाणेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील. संचारबंदी लागू असल्यानं किराणा, दूध, फळं, भाजीपाला यांना घरपोच सुविधांसाठी परवानगी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिली आहे.
बुद्ध पौर्णिमेला होणाऱ्या वन्यप्राणी गणनेला सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा फटका बसलाय। गेल्या 26 मे रोजी बुद्ध पौर्णिमा असून पौर्णिमेच्या लख प्रकाशात पाणवठ्यावरच्या वन्यप्राणी न्याहाळण्याची परंपरा सलग दुसऱ्या वर्षी खंडित झाली आहे। बुद्ध पौर्णिमेला चंद्राचा प्रकाश इतर पौर्णिमांपेक्षा अधिक लख असल्यानं या दिवशी ही गणना करण्यात येते। वन्यजीव विभागामार्फत होणारी ही गणना नंतर प्रादेशिक वन खात्यानेही सुरू केली। त्यांनी या गणनेत सहभागी होण्यासाठी जंगलाच्या गावकऱ्यांना प्राधान्य दिले। एकही रुपया न घेता संधी देण्यात आलेले गावकरी आजही वन खात्याच्या संपर्कात असून खात्याच्या कार्यात मदत करतात। त्यामुळे जनजागृतीचा उद्देश खऱ्या अर्थानं प्रादेशिक वन खात्याने यशस्वी करून दाखवलाय। मात्र सलग 2 वर्षांपासून पाणवठ्यावरच्या गणनेवर कोरोनाचं सावट आहे। टाळेबंदी असल्यानं ही गणना सलग 2 वर्ष स्थगित करण्यात आली आहे। काँग्रेसचे नेते खासदार राजीव सातव यांच्या अस्थीचं विसर्जन नांदेडमधल्या गोदावरी नदीत आज करण्यात आलं। राजीव सातव यांची अस्थी कलश यात्रा दुपारी नांदेडला पोहोचली। गोदावरी नदी काठावरील काळेश्वर इथं अस्थी विसर्जन करण्यात आलं। यावेळी राजीव सातव यांच्या आई रजनीताई सातव, त्यांच्या पत्नी, मुलगा-मुलगी यांच्यासह हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री विश्वजित कदम, सत्यजित तांबे यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते। आता म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर निशुल्क उपचार केले जाणार आहेत। राज्यातील निवडक 130 रुग्णालयात म्युकरमायकोसिसवर मोफत उपचार होणार आहेत। महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांवर निशुल्क उपचार होतील। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात राज्य शासनाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलंय। तसेच खासगी रुग्णालयात रुग्णांच्या बिलावर मर्यादा दिली जाणार आहे। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या फतेपूर इथं वेळेची मर्यादा संपल्यानंतरही सुरू असलेला बाजार हटवण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर फळ विक्रेत्यांनी हल्ला केल्यानं खळबळ उडाली। या प्रकरणी 6 हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर अन्य 5 हल्लेखोर पसार झालेत। लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील केळगाव इथल्या आरोग्य उपकेंद्रातील औषधं उघड्यावर फेकून दिल्यात तर काही जाळून टाकल्याची घटना लोकशाही न्यूजनं उघडकीस आणली होती। त्यानंतर प्रशासनाने या बातमीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनी 2 सदस्यीय समिती स्थापन केली। या 2 सदस्यीय समितीच्या अहवालानुसार संबंधित दोषींवर आता कारवाई करण्यात येणार आहे। राज्यात 1 जून नंतर लॉकडाऊन शिथिल करण्यात येणार आहे। मात्र काही जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या वाढतीये। यात 14-15 जिल्ह्यांचा समावेश आहे। यात अमरावती जिल्हा रेड झोनमध्ये आहे। जिल्ह्यात टेस्टिंग कमी केल्या नाही, टेस्टिंग वाढवल्यात तर सर्व तालुक्यात कोविड सेंटर उभारण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे। जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेशासाठी अँटीजन चाचणी करणं बंधनकारक करण्यात आले। जालना जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा जोर काहीसा ओसरलाय, मात्र तरीही काही प्रमाणात रुग्णांमध्ये वाढ होती। त्यामुळे कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जिल्हाभराच्या प्रशासनाच्या वतीनं अँटीजन चाचणी सुरू करण्यात आली। यात आतापर्यंत 9,000हून अधिक चाचणी करण्यात आली आहे। आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर अँटीजन चाचणी करण्यात येत असून त्यानंतरच कार्यालयात प्रवेश दिला जाणार आहे। सातारा जिल्ह्यात कोरोना आटोक्यात येत नसल्यानं आजपासून कडक लॉकडाऊन करण्यात आलं। त्या अनुषंगानं पोलीस दलाकडून जिल्ह्यातील सर्व शहरातील वॉर्ड समिती, गाव पातळीवर ग्राम दक्षता समिती अलर्ट करण्यात आल्या। नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। एक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आता घेऊयात उर्वरित बातम्यांचा आढावा। येत्या 5 तारखेला मराठा नेते विनायक मेटे यांच्या पुढाकारानं बीडमध्ये पहिला मराठा समाजाचा मोर्चा निघणार आहे। मात्र त्यापूर्वीच विविध मराठा संघटनांमध्ये मोर्चा संदर्भात मतभेद समोर आलेत। बीडमध्ये सर्वच राजकीय पक्ष आणि संघटनेनं एकत्र येत आज बैठक घेतली। येत्या 5 तारखेला मराठा नेते विनायक मेटे बीडमध्ये पहिला मोर्चा काढणार आहेत, परंतु हा मोर्चा त्यांचा वैयक्तिक असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। मेटे काढत असलेल्या मोर्चाचा आणि मराठा क्रांती मोर्चाचा कोणताही संबंध नसल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं। मेटे पक्ष संघटनेच्या नावाखाली मोर्चा काढतात, त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाचा कोणताही संबंध नाही। कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं पुढची दिशा ठरवली जाईल असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। औरंगाबादमध्ये शहर पोलिसांनंतर आता ग्रामीण पोलिसांनीही धडक कारवाईला सुरुवात केली। लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 3,683 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली। नियम न पाळणाऱ्यांना 8,36,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला। नगर परिषदेच्या माध्यमातून आतापर्यंत 94 दुकानांवर कारवाई करत 71,000चा दंड वसूल करण्यात आला।
नंदुरबार जिल्ह्याला राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या 7 रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री के.सी. पाडवी यांच्या हस्ते संपन्न झाला। कोरोना काळात जिल्ह्यात आतापर्यंत 49 रुग्णवाहिका प्राप्त झाल्यात। जिल्ह्याला मिळालेल्या रुग्णवाहिका या आपत्ती व्यवस्थापन, जिल्हा नियोजन आणि सीएसआर फंडातून मिळाल्यात। या व्यतिरिक्त पालकमंत्री के.सी. पाडवी, आमदार शिरीष नाईक आणि आमदार राजेश पाडवी यांनी आपल्या आमदार निधीतून 16 रुग्णवाहिका दिल्यात। इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव हद्दीतल्या लघु पाटबंधारे विभागाच्या योजनेअंतर्गत असलेल्या तलावात 3 दिवसात हजारो मासे मृत्युमुखी पडलेत। तलाव परिसरात पाण्याच्या कडेला रोहू, कटला, कोंबडा, चिलापी या माशांच्या प्रजातींचे हजारो मासे मृतावस्थेत पडून मोठी दुर्गंधी पसरली। या तलावात काही अज्ञातांकडून विषबाधेचा प्रयोग करण्यात आला असावा असा नागरिकांचा आरोप आहे। ग्रामपंचायतीने पंचनामा केला असून याबाबत मत्स्यपालन व्यवसाय, नाशिक सहाय्यक आयुक्त अधिकारी, तहसीलदार घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांना कारवाईसाठी पत्र दिले आहे। ताऊते चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्यातील चिकू बागायतदारांचं मोठं नुकसान झालंय। जिल्ह्यात सुमारे 5000 हेक्टर क्षेत्रावर चिकूची लागवड केली जाते। शेकडो टन चिकूच्या निर्यातीतून लाखोंचा व्यवहार दर दिवशी केला जातो। मात्र ताऊते चक्रीवादळामुळे अनेक वर्षांपासून लागवड करण्यात आलेली अनेक चिकूची झाडं उन्मळून पडलेत। झाडावर तयार झालेले चिकू जमिनीवर गळून पडलेत। निसर्गाच्या प्रकोपामुळे चिकू बागायतदारांचं कंबरडं मोडलंय। नंदुरबारमध्ये शहरातील नेहरू चौक परिसरातील शहर पोलीस ठाण्यासमोर पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांना दुपारी अचानक आग लागली। आगीत 2 चारचाकी गाड्या जळून खाक झाल्या तर एक ट्रॅक्टर आणि 4 चाकी वाहनाला आगीची झळ बसली। पोलीस कर्मचाऱ्यांना 3 वाजण्याच्या सुमारास धूर निघत असल्याचं दिसून आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला। दरम्यान अग्निशमन दलाला आग विझवण्यात आता यश आलंय। यवतमाळमध्ये कोरोनामुळे पालकत्व हिरावलेल्या मुलांना शिक्षण सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी माजी मंत्री संजय देशमुख यांनी पुढाकार घेतलाय। दिग्रस, दारुआ, नेर तालुक्यातील ज्या लहान मुला-मुलींचे आई-वडील कोरोनामुळे दगावले असतील अशा लहान अनाथ मुला-मुलींना माजी क्रीडा मंत्री संजय देशमुख यांच्या वतीनं मोफत शिक्षण आणि हॉस्टेलमध्ये राहण्याची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे। बीडच्या शिरूर घाट इथल्या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांचं मनोबल वाढवण्यासाठी कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कीर्तनात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण देहभान विसरून दंग झाले। विठुनामाचा गजर करत 2 तास हा कीर्तनाचा सोहळा रंगला होता। ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची सोय आणि योग्य उपचार मिळावेत यासाठी केज तालुक्यातल्या शिरूर घाट इथं कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलं। या ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांवर मोफत उपचार केले जातात। त्याचबरोबर रुग्णांचं मानसिक आरोग्य चांगलं राहावं यासाठी भजन, योगा, व्यायाम रुग्णांकडून करून घेतला जातो। युवा कीर्तनकार प्रकाश महाराज साठे यांनी टाळकरी मंडळींसह कीर्तनाला सुरुवात केली। काही वेळातच कोविड केअर सेंटरमधलं संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं। बीड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांसह मृतांचा आकडा देखील वाढतोय। आजपर्यंत कोरोनामुळे 1877 रुग्णांचा मृत्यू झाला आणि याच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या हातांचा जिल्हा रुग्णालय आणि सामाजिक संघटनेकडून सन्मान करण्यात आला। सध्या दिवसाला किमान 10 रुग्णांचा मृत्यू होतोय। चितेवर चिता जळतायत आणि या परिस्थितीत कुटुंब बाजूला सारत हे सर्व कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडतायत। हिंगोलीतल्या शासकीय रुग्णालयात कोविड वॉर्डमध्ये रुग्णांसोबत नातेवाईकांनी थांबू नये अशा सूचना देऊनही नातेवाईक रुग्णालयात येत आहेत। कोरोनाच्या प्रसाराला आवर घालण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी अनेकदा स्वतः कोविड वॉर्डात पाहणी करून वॉर्डात थांबणाऱ्या नातेवाईकांना विलगीकरण कक्षात पाठवलं होतं। आज जिल्हाधिकारी यांनी रुग्णालय परिसरात तसंच वॉर्डमध्ये आढळून येणाऱ्या नातेवाईकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत। या प्रकरणी 40 जणांवर हिंगोली शहर पोलीस स्थानकात आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। या सगळ्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची। नमस्कार।